विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आत्तापर्यंत 12वीच्या पाठ्यपुस्तकामधलं मध्ये जवळजवळ अनुक्रमणिकेमध्ये 6 विभाग आहेत. प्रत्येक विभागामधला एक एक घटक विषय आपण व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत, वर्गात शिकलेलो आहोत. आज त्यापैकी उपयोजित मराठी हा जो भाग आहे यातला एक पहिला चॅप्टर मी आज तुम्हाला शिकवणार आहे आणि या चॅप्टरचं नाव आहे, या भागाचं नाव आहे किंवा या विषय घटकाचं नाव आहे मुलाखत. मुलाखत हा जो शब्द आहे किंवा मुलाखत हा जो सादरीकरणाचा प्रकार आहे हा आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये अनुभवत असतो. कधी आपण मुलाखत पाहतो, कधी आपण मुलाखत ऐकतो, तर कधी आपण मुलाखत वाचतो. जेवढ्या वेगवेगळ्या माध्यमांमध्ये मुलाखत असते त्या वेगवेगळ्या माध्यमांना सामोरं जाताना आपली भूमिकाही बदलत जाते. मग मुळात मुलाखत म्हणजे काय आहे ते आपण आता पहिल्यांदा समजून घेऊया. मुलाखत हा जो शब्द आहे तो अरबी भाषेतून आपल्याकडे आलेला आहे आणि तो मूळ शब्द आहे मुलाकत आणि तो आपल्याकडे आलेला आहे अरबी भाषेमधून. आपण हिंदी ज्या वेळेला बोलतो तेव्हा एकमेकांना विचारतो, आपसे मुलाकात हो गई, बड़ा अच्छा लगा. किंवा एखाद्याच्या घरी कोणी गेलं असेल तर, आप उनके घर पे गए थे क्या, उनके बेटे के साथ आपकी मुलाकात हो गई. मग ह्या आपकी मुलाकात हो गई याच्यामध्ये आपल्याला काय अभिप्रेत असतं, तर ह्या मुलाखतीमध्ये आपल्याला एक प्रकारची भेट अभिप्रेत असते. म्हणजे मुलाखत ही म्हणजे काय असते, तर एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीशी घेतलेली भेट असते. मग ती कधीतरी 1x2 असू शकतात, 2x2 असू शकतात किंवा अनेक इंटू अनेक अशा कसेही प्रकार असू शकतात. पण मुलाखत म्हणजे नुसती भेट आहे का, तर नाही. मुलाखतीमध्ये काय असतात, संवाद असतात. मुलाखतीमध्ये काय असतात, प्रश्नोत्तर असतात. जेव्हा मी मुलांना विचारते की बाबांनो मुलाखत म्हणजे काय, तर विद्यार्थी सरळ सांगतात, मॅडम मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू हा मुलाखत या शब्दाला असलेला इंग्रजी पर्याय आहे. मग प्रत्यक्ष मुलाखत म्हणजे काय, तर आत्ताच आपण पाहिलं की मुलाखत म्हणजे एकतर काय असते, ती भेट असते, कोणामध्ये तरी संवाद साधलेला असतो आणि कशाच्या माध्यमातून साधलेला असतो, तो प्रश्नोत्तराच्या माध्यमातून साधलेला तो संवाद असतो. तर अशा प्रकारे मुलाखत म्हणजे काय असते, तर या तिन्ही गोष्टींचं मिश्रण असतं. आता हा जो संवाद साधला जातो तो कसा असतो, सहेतुक संवाद असतो. सहेतू म्हणजे काय, स म्हणजे विथ आणि हेतू म्हणजे काय, पर्पज. म्हणजे असा संवाद साधला जातो प्रश्नोत्तराच्या माध्यमातून की ज्याला काही उद्दिष्ट आहे, विथ पर्पज, ज्याला काहीतरी ध्येय डोळ्यासमोर आहे. पण समजा आता तुम्ही मला रस्त्यामध्ये भेटलात आणि मी तुम्हाला विचारलं की अरे ह्या कोविडच्या दिवसामध्ये आता बाळा तू कुठे चाललास बाहेर. तुम्ही मला उत्तर द्याल, मॅडम घरातलं ना दूध संपलंय, आई मला म्हणाली की जाऊन जरा आण म्हणून मी चाललोय. बरं पण तुझी काळजी घेतोयस ना तू. हो मॅडम. मास्क नीट लावलायस ना. हो मॅडम. आता तो म्हणाला टाटा बाय बाय, मी म्हणाले टाटा बाय बाय. आम्ही दोघं सुद्धा भेटलोत, आम्ही दोघांनी सुद्धा एकमेकांना प्रश्नोत्तर केली आहेत आणि आमच्या दोघांमध्ये सुद्धा संवाद घडून आला आहे. पण या प्रत्येक संवादाला आपण मुलाखत असं नाव देऊ शकत नाही. मग मुलाखत म्हणजे काय आहे, तर मुलाखत म्हणजे काय असतो, सहेतुक साधलेला संवाद असतो, विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून साधलेला संवाद असतो आणि ती 2-3 माणसांची एकत्रितरित्या भेट असते आणि त्याचबरोबर ती प्रश्नोत्तरांची मंजुषा असते. म्हणजे मुलाखत या शब्दाची जर व्याख्या करायची असेल तर ती कशी करता येईल, की मुलाखत म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी किंवा एखाद्या घटनेची खोलात जाणीव करून घेण्यासाठी सहेतुक केलेली प्रश्नोत्तरांची रचना आणि त्या माध्यमातून घडलेला संवाद म्हणजेच काय, मुलाखत. तर मुलाखत अशी बहुआयामी आहे. तिला फक्त प्रश्नोत्तर नसतात, तिच्यात फक्त संवाद नसतात, तिच्यात फक्त भेट नसते, तर मुलाखतीला वेगवेगळे उद्दिष्ट असतात आणि त्या उद्दिष्टांना डोळ्यासमोर ठेवून मुलाखती या घडवल्या जातात. आता आपण पाहूया की मुलाखतीचं नेमकं स्वरूप कसं आहे. आपण वेगवेगळ्या स्टेजवर मुलाखती पाहतो.
वेगवेगळ्या माध्यमांमध्ये आपण मुलाखती पाहतो. तर मुळात मुलाखतीचं स्वरूप कसं आहे? मुलाखत ही वेगवेगळ्या समारंभांमध्ये होत असते. काही टीव्हीवरच्या दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांवर मुलाखत होत असते. कधी-कधी आपण लिखित स्वरूपात पाहतो, कधी-कधी आकाशवाणीवर ऐकतो आणि या मुलाखतीच्या अशा स्वरूपावरून संपूर्ण मुलाखत ही एका त्रिकोणाच्या आधारे मी तुम्हाला स्पष्ट करू शकते. जर हा त्रिकोण आहे आणि या त्रिकोणाचा हा शिरोबिंदू आहे. त्रिकोणाचा जो शिरोबिंदू आहे तो अत्यंत महत्वाचा असतो आणि म्हणून ज्या व्यक्तीची आपण मुलाखत घेतो ती व्यक्ती अत्यंत महत्वाची. त्यामुळे तिला स्थान जे आहे ते शिरोबिंदूचं द्यायचंय. ज्या व्यक्तीची आपण मुलाखत घेतो त्याला म्हणतात मुलाखत दाता. आणि हा मुलाखत दाता नेहमी काय आहे तर शिरोबिंदूच्या स्थानावर आहे, कारण ती व्यक्ती महत्वाची, आपण महत्वाचे नाही आहोत. तर अशा पद्धतीने मुलाखत दाता हा वरच्या स्थानावर आहे. मुलाखत घेणारी जी व्यक्ती आहे तिला म्हणतात मुलाखतकार. मुलाखतकार जो आहे तो महत्वाचा असतोच, पण त्याचं महत्व किती असलं पाहिजे तर तो गाडीचा चालक आहे, तो ड्रायव्हर आहे, तो गाडीचा मालक नाही. त्यामुळे गाडी आपण म्हणतो ना इच्छित स्थळापर्यंत घेऊन जाण्या इतकं त्याचं महत्व आहे. मुलाखत घेत असताना सगळ्यात जास्त महत्व त्याने कोणाला द्यायचं असतं तर मुलाखतकार. आणि जास्तीत जास्त बोलणं कुणाचं झालं पाहिजे? मुलाखतकार. म्हणजे मुलाखत दाता. म्हणजे मुलाखतकार जो आहे त्याची भूमिका काय आहे तर प्रश्नांच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तिमत्वाचं दर्शन जे आहे ते पूर्णपणे प्रेक्षकांना घडवणं. आता हा जो तिसरा मुद्दा आहे, हा जो मुद्दा आहे किंवा हा जो पॉइंट आहे त्रिकोणाचा, हा सतत बदलत असतो. जर तुम्ही ती मुलाखत एखाद्या दूरचित्रवाणीच्या वाहिनीवर पाहत असाल किंवा गणपतीच्या एखाद्या कार्यक्रमात स्टेजवर तुम्ही मुलाखत पाहत असाल किंवा ओपन सभागृह आहे आणि त्या सभागृहामध्ये तुम्ही ती मुलाखत पाहत असाल तर तुम्ही मुलाखत पाहणारे प्रेक्षक असता. जर ही मुलाखत आकाशवाणीवर घडत असेल, जर ही मुलाखत रेडिओवर असेल तर तुम्ही काय असता? मुलाखत ऐकणारे श्रोता असतात. आणि जर ही मुलाखत एखाद्या मॅगझिन मध्ये छापून आली आहे, एखाद्या वृत्तपत्रामध्ये छापून आली आहे तर आपण ती वाचतो. त्यामुळे तिला वाचणारा कोण असतो तर वाचक असतो. याचाच अर्थ काय झाला की मुलाखत ही त्रिकेंद्री असते. त्रिकोण ही जर आपण मुलाखतची संकल्पना मांडली तर त्रिकोणाचा शिरोबिंदू म्हणजे मुलाखत दाता, जो अत्यंत महत्वाचा आहे आणि जो तुम्हाला मुलाखत देत आहे. डाव्या बाजूला काय आहे म्हणजे माझ्या डाव्या बाजूला काय आहे तर मुलाखतकार, म्हणजे जो मुलाखत घेत आहे तो. त्याचंही महत्व असतंच, पण तरी सुद्धा त्याचं महत्व किती आहे तर गाडीमध्ये जे ड्रायव्हरचं महत्व आहे तेच. गाडी इच्छित स्थळापर्यंत पोहोचवणं हे त्याचं काम आहे आणि त्याने मालकाची भूमिका करण्याचा प्रयत्न करू नये. नेमक्या शब्दात बोलावं आणि थोडक्यात आटपावं. आणि त्याच्यानंतर तिसरा बिंदू, या तिसऱ्या बिंदूशिवाय मुलाखतीला अर्थच प्राप्त होणार नाही. आणि हे 3 बिंदू जे आहेत हे सतत बदलत असतात. कसे बदलतात? माध्यम बदलली की हे 3 बिंदू बदलतात. जर ही मुलाखत पाहणारे लोक असतील, प्रेक्षक असतील तर तिचा बिंदू असतो तिसरा प्रेक्षक. जर मुलाखत आपण ऐकतो आहे आकाशवाणी रेडिओवर तर तिचा तिसरा बिंदू काय असेल? श्रोता. आणि जर आपण लिखित माध्यमामध्ये ती मुलाखत वाचत असू तर तिसरा बिंदू काय असेल? वाचक. म्हणजे थोडक्यात मुलाखत ही अशी 3 केंद्रांमध्ये फिरत असते. आता आपण मुलाखतीचे पुढचे मुद्दे पाहूया. प्रत्येक मुलाखतीची ही वेगवेगळी आव्हानं असतात. ही जी आव्हानं असतात ही माध्यम बदलतात तशी आव्हानं बदलत जातात. म्हणजे दूरदर्शनवर तुम्ही मुलाखत घेत आहात किंवा एखाद्या ओपन स्टेजमध्ये प्रकट मुलाखत घेत असतात, त्याची आव्हानं वेगळी आहेत, त्याच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या आहेत. हीच मुलाखत तुम्ही आकाशवाणीवर घेत आहात तर स्वरूप बदलतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा असलेल्या तांत्रिक बाबी या वेगळ्या असतात. लिखित माध्यमाचं आणखीन वेगळा प्रकार असतो. मी तुम्हाला थोडक्यात उदाहरणं देते आणि मग समजावून सांगते की कशी माध्यमं बदलतात आणि मुलाखतीचं स्वरूप बदलतं. ज्या वेळेला दूरदर्शनच्या दूरचित्रवाणीच्या कुठल्याही स्टुडिओमध्ये मुलाखत घेतली जाते, एक महत्वाचा घटक आहे. तो म्हणजे काय तर एक तर तुमचा पेहराव. तुम्ही काय घालणार आहात पोशाख हे ठरवणं अत्यंत महत्वाचं आहे.
बॅकग्राऊंडला तुम्हाला जी पार्श्वभूमी ठेवलेली आहे, जी काही पडदा ठेवलेला आहे, त्याला मॅचिंग रंगसंगती किंवा कॉन्ट्रास्ट रंगसंगती बरोबर आहे का, हे तुम्हाला सांभाळायला लागतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्टुडिओमध्ये जेव्हा आपण मुलाखत देत असतो किंवा घेत असतो, दोघांसाठी सांगते मी, तेव्हा काय महत्त्वाचं असतं, तर मेकअप नावाची गोष्ट. आता तुम्हाला हसायला येईल, की मेकअपला इतकं महत्त्व का देतात? पण स्टुडिओमध्ये जेव्हा मेकअप केला जातो किंवा करावा लागतो, त्याच्यामागे तांत्रिक कारणं आहेत. आपल्या चेहऱ्यावर खूप प्रखर असा प्रकाश पडलेला असतो आणि या प्रखर प्रकाशामुळे तुमच्या चेहऱ्यावर जर थोडंसं ऑइल असेल, तुमचा चेहरा थोडासा चिकचिकीत झाला असेल आणि असं झालं असेल, तर त्या चेहऱ्यावर पडणारे जे प्रकाश आहेत आपल्या कॅमेऱ्याचे, ते परावर्तित होतात आणि मग क्वालिटी जी आहे पिक्चरची ती थोडीशी खराब होते. आणि म्हणून दूरदर्शनवर किंवा कुठेही एखाद्या ओपन स्टुडिओमध्ये किंवा बंद स्टुडिओमध्ये जेव्हा मुलाखत घेत असतात आणि तिचं चित्रीकरण करायचं असतं, तेव्हा मॅट फिनिशिंगचा मेकअप जो आहे तो कंपल्सरी करायला लागतो. स्त्रियांना तर करायला लागतोच आणि त्याचबरोबर पुरुषांना सुद्धा. या संदर्भात रविराज गंधे, ज्यांनी दूरदर्शनवर अनेक वर्ष मुलाखतींचे कार्यक्रम केले, त्या रविराज गंधेंचं एक अत्यंत सुंदर पुस्तक आहे, माध्यम रंग. या माध्यम रंग या पुस्तकात त्यांनी एक अख्खा चॅप्टर फक्त मेकअप या प्रकरणासाठी बहाल केलेला आहे. मग ते वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की मेकअप हा किती महत्वाचा असतो. तर अशा पद्धतीने दूरदर्शनच्या किंवा ओपन मुलाखती आपण म्हणू, त्याचं आव्हान वेगळं असतं. तुम्हाला तयारी कशी करायची आणि मुलाखतीसाठी पुढे कसं सरकायचं हे आपण नंतर मुद्द्यांनी पाहणारच आहोत. आधी आपण माध्यम समजून घेऊ. आता जेव्हा तुम्ही आकाशवाणीवर जाता, तेव्हा आकाशवाणीवर तुम्ही कोणाला दिसत नसता. छान मोठा मुद्दा आहे की आपण कोणाला दिसत नाही. त्यामुळे आपण काय घातलंय त्याला महत्व नाहीये. पण आकाशवाणीवर मुलाखत घेताना त्यांचे जे माईक असतात, साऊंड प्रूफ रूम असतात आणि त्यांचे जे माईक असतात ते इतके पॉवरफुल आहेत ना, की कागद असतो तुमचा, तो सरकवताना सुद्धा आवाज आला तर तो माईक कॅच करतो आणि मग त्यामुळे तुम्हाला अत्यंत सावकाशपणे आपले कागद हलवायला लागतात. किंवा स्त्रिया असतील, हातामध्ये जर बांगड्या घातल्यात त्यांनी, तर त्या बांगड्यांची किणकिण सुद्धा त्या माईकमध्ये कॅच केली जाते. त्यामुळे तेही तुम्हाला करता येत नाही. तर ही आव्हानं इथली वेगळी असतात. लिखित माध्यमाची आव्हानं असतात ती काय असतात बघा, की लिखित माध्यमामध्ये जेव्हा तुम्ही मुलाखती घेता, तेव्हा तुम्हाला खूप आधी तुम्ही ती मुलाखत घेतलेली असते. मग तुम्ही ती पुन्हा-पुन्हा ऐकता, रेकॉर्ड करून घेतो ऑफकोर्स आपण. पुन्हा-पुन्हा ऐकल्यानंतर मग आपण काय करतो, त्याला नेमकं लिखित रूप देतो आणि ती मुलाखत आपण लिहून काढतो. बोलताना माणसं खूप अगळ-पगळ बोलत जातात. पण लिहिताना आपण ती भाषा वापरू नाही शकत. लिखित माध्यमाची भाषा ही अत्यंत काटेकोर असते. त्यामुळे त्यांच्या बोलण्यातलं सार लक्षात घेऊन आपल्याला वेगळी अशी लिखित भाषेची रचना करावी लागते. मग आता ती मुलाखत तर आपण लिहून काढली. प्रश्न, उत्तर, प्रश्न, उत्तर या स्वरूपात. हे झाल्यानंतर आपल्या पुढचं सगळ्यात महत्वाचं काम, ते म्हणजे काय? ज्या माणसाची आपण मुलाखत घेतली आहे, त्या संबंधित माणसाकडे ही लिखित मुलाखत पोहोचवणं आणि त्याच्यावर त्याची सही आणि शिक्का घेणं. तुम्ही म्हणाल, "काय आहे मॅडम, मुलाखत तर घेतली आहे ना, झालं की आता काम." असं नसतं. तुम्ही प्रकट मुलाखती घेता, तेव्हा तुमच्याकडे साक्षीदार आहेत, व्हिडिओ आहे. तुम्ही आकाशवाणीवर मुलाखत घेता, तेव्हा सुद्धा मुलाखतदात्याचा आवाज तुमच्याकडे साक्षीला आहे. पण लिखित मुलाखती घेतल्यात, उद्या तुम्ही छापल्यात त्या. त्याच्यामध्ये एखादा समजा संवेदनशील मुद्दा आहे आणि त्या मुद्द्यावरून जर नंतर गदारोळ झाला, तर मग मग तो माणूस हात वर करेल, की "मी असं बोललोच नव्हतो. या बाईंनी स्वतःच्या मनाचं छापलं." मग? मग आपण अडचणीत येऊ शकतो. अशा वेळेला अत्यंत खडतरपणे आपल्याला काम करावं लागतं, की आपल्याला त्यांच्याकडनं सह्या घ्याव्या लागतात. म्हणजे आपल्याकडे पुरावा आहे, की जे काही छापलंय ते माझ्या मनाचं नाहीये, संबंधित व्यक्ती अशी बोललेली आहे. तर ही सगळी काळजी आपल्याला घ्यावी लागते. माझं एक पुस्तक आहे, कोलाज अमेरिकेच्या अंतरंगाचं. या पुस्तकामध्ये अमेरिका या देशाच्या संदर्भात वेगवेगळ्या दिग्गजांच्या मी मुलाखती घेतल्या. जवळ-जवळ 17 ते 18 मुलाखती होत्या. आता याच्यात मला कशी अडचण आली बघा, या मुलाखती घेत असताना एक मुलाखत जी होती, ती अमेरिकेतल्या एका माणसाची होती आणि ते ओरिजिनली मराठी माणूस. 40 एक वर्ष ते अमेरिकेमध्येच राहतात. त्यामुळे तसा त्यांचा भारताशी फार संबंध येत नाही. पण मधून-मधून ते येतात. आणि दुसरी गोष्ट,
पिडीलाइट सारखी कंपनी, केवढी मोठी मल्टीनॅशनल कंपनी झाली, फेविकॉल तयार करणारी कंपनी, या कंपनीचे प्रेसिडेंट म्हणून ते काम करतात. मी त्यांना ईमेल पाठवली की सर अमेरिकेच्या संदर्भात मुलाखत आहे आणि तुम्ही मला मुलाखत दिलीत तर मला आवडेल. त्यांनी मला लगेच उत्तर दिलं, मॅडम ठीक आहे, तुम्ही या, आपण मुलाखत घेऊया. आता या म्हणजे कुठे येणार, लगेच काय अमेरिकेला जाणार नाही. ती व्यक्ती स्वतः भारतामध्ये यायची होती आणि मग ते भारतामध्ये आल्यानंतर पवई हिरानंदानी इथे जे संकुल आहे तिथे त्यांची नेहमी राहायची व्यवस्था केली जाते, घर दिलंय त्यांना कंपनीने, तिथे ते आले. मी त्यांची मुलाखत घ्यायला गेले, त्यांची पत्नी होती बरोबर, दोघांनी खूप सुंदर मला मुलाखत दिली आणि ती मुलाखत आटपून मी म्हटलं की सर आता मुलाखत लिहून झाल्यानंतर मी तुम्हाला ईमेल पाठवते, तुम्ही मला अप्रुव्हल द्या. ते म्हणाले ओके. त्यांना पूर्ण मराठी बोलता येत नव्हतं, थोडंसं तोडकं मोडकं मराठी, मग इंग्लिश, अशा पद्धतीने ती मुलाखत झाली आणि मग ते अमेरिकेला निघून गेले. मला माझ्या पुस्तकासाठी जवळजवळ 17 ते 18 मुलाखती घ्यायच्या होत्या. मी प्रत्येक माणसाशी कॉन्टॅक्ट करत होते आणि माझ्या सगळ्यांच्या मुलाखती जवळजवळ उरकून झाल्या, अप्रुव्हल आलं म्हणजे लिहून झाल्या आणि तरी या माणसाचं काही उत्तरच येईना. एकदा लेटर पाठवलं, ईमेल पाठवली, नाही उत्तर. दोनदा पाठवली, नाही उत्तर. आता काय करायचं? आणि सडनली मला स्ट्राईक झालं की म्हटलं या माणसाला मराठी तुटक तुटक बोलता येतंय, म्हणजे कदाचित त्यांना मराठी वाचताच येत नसेल आणि त्यांच्या आसपास जर वाचून मराठी दाखवणारा कोणी माणूस नसेल तर हे कसे बरं मुलाखत वाचतील आपली. आणि ही अडचण लक्षात आल्यानंतर मला वाटलं की त्यांना कदाचित ते सांगायला सुद्धा ऑकवर्ड फील होत असणार. मी ताबडतोब मेल लिहिली, म्हटलं सर तुमची अडचण जी आहे ती मी समजू शकते, पण मला म्हटलं आता छापायची जी डेट आहे माझी पुस्तकाची ती खूप जवळ आली आणि तुमच्याकडून अप्रुव्हल मिळणं गरजेचं आहे, तर तुमची पुढची भारत भेट कधी आहे ते मला कळू शकेल का? ताबडतोब त्यांनी मला दुसऱ्या दिवशी फोन केला आणि मला सांगितलं की पुढच्या आठवड्यामध्ये मला जपान किंवा अशाच कुठल्या तरी देशी त्यांना जायचं होतं, पण ते म्हणाले की मी वाया इंडिया जाईन. आणि मग ते आले. त्यावेळेला त्यांना भेटायला मी अंधेरीला त्यांच्या ऑफिसमध्ये गेले. अत्यंत बिझी माणूस, खूप व्यस्त असं त्यांचं शेड्यूल होतं. मला वेळच मिळेना की मी त्यांना मुलाखत वाचून दाखवेन. आणि संध्याकाळची वेळ झाली, त्यांची रिटर्न जायची फ्लाईटची आता तयारी सुरू झाली. माझ्या पोटात अक्षरशः खड्डा पडला. इतकी मेहनत घेतलेली मुलाखत जर अप्रुव्हल नाही मिळालं तर मी ती छापू नाही शकणार. मग सरांना म्हटलं की सर आता तुम्ही काय करता आहात? तर ते म्हणाले की मी आता हिरानंदानीच्या माझ्या त्या घरी जाणार, माझी एक बॅग राहिली आहे मागच्या भेटीमध्ये, ती पिक घेणार, ती करणार आणि ती बॅग घेऊन मग मी एअरपोर्टला जाणार. म्हटलं सर प्लीज मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते, तुमच्या कारमध्ये आता कुणालाही घेऊ नका आणि मला जागा शिल्लक ठेवा. ते म्हणाले ओके. आणि मग त्या अंधेरीपासून पवईच्या हिरानंदानी पर्यंत आम्ही दोघं कारने आलो. एरवी ट्रॅफिक जाम लागलं की आपण अक्षरशः ट्रॅफिकला शिव्या घालतो. त्या दिवशी ट्रॅफिक लागल्यानंतर माझी अवस्था यस बरं झालं ट्रॅफिक लागलं. कारण का मला तेवढा जास्तीचा कालावधी मिळाला त्यांच्याशी संवाद साधायला आणि मग त्यांचं घर येईपर्यंत मी ती सगळी मुलाखत त्यांना सविस्तर वाचून दाखवली. त्याच्यात काही चुका होत्या, त्यांनी त्या दुरुस्त केल्या. मग तिथेच मला माझ्या ती जी कच्ची लिहिलेली मुलाखत होती त्याच्यावर त्यांनी सही केली, मला अप्रुव्हल दिलं आणि मग ती मुलाखत मी पुस्तकामध्ये छापू शकली. म्हणजे लिखित माध्यमाची आव्हानं किती वेगळी असतात बघा. या सगळ्या तांत्रिक बाबी आहेत, त्याचं आपल्याला भान ठेवायला लागतं. एरवी काय होतं, अनपेक्षितपणे सुद्धा तुमच्या पुढे काहीतरी एखादं संकट येऊ शकतं. आता कसं बघा, एक माझी मुलाखत मला आकाशवाणीवर घ्यायची होती आणि ते शिक्षण तज्ञ होते. मी काही त्यांना आधी ओळखत नव्हते. तर मी त्यांना फोन केला, म्हटलं सर आकाशवाणीवर आपल्याला 30 मिनिटांचा कालावधी दिलाय, तर आपण एखादा मॉक इंटरव्ह्यू घेऊया का? म्हणजे ज्याला आपण अभिरूप मुलाखत असं म्हणतो. आणि मग मी तुम्हाला प्रश्नावली देते, तुम्ही ती वाचू शकता. ओके म्हणाले ते आणि मला त्यांनी त्यांच्या घरी बोलावलं. आम्हाला जो मुलाखतीचा विषय दिलेला होता तो होता 10वीचा रिझल्ट लागला होता आणि मुलांना 95-96% खैरात वाटली होती. तर आम्हाला दिलेला केंद्रबिंदू होता, ही गुणांची सूज आहे का? हा गुणांचा फुगवटा आहे का? ही खरी गुणवत्ता आहे? म्हणजे मुलाखतीचा आमचा केंद्रबिंदू ठरलेला होता. मी त्यांच्या घरी गेले आणि आम्ही ती मुलाखत घ्यायला सुरुवात केली. मुलाखतीच्या माझ्या पहिल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी जवळजवळ 10 मिनिटं 12 मिनिटं तेच उत्तर चालू ठेवलं. मग मी दुसरा प्रश्न विचारला,
परत त्यांचं तेवढंच उत्तर. आणि बाय द टाइम माझे सगळे प्रश्न विचारून झाले, त्यावेळेला वेळ झाली होती 1 तास 25 मिनिटं. म्हटलं, "सर, आपल्याला इतकी मोठी मुलाखत लांबली तर नाही चालणार आहे. आपल्याला फक्त 30 मिनिटांचा कालावधी दिलाय. मग आता काय करूया?" मग ते म्हणाले, "तू काही टेन्शन घेऊ नको. प्रत्यक्ष स्टुडिओमध्ये मी बरोबर सगळं सांभाळून घेईन." म्हटलं, "ओके." जेव्हा स्टुडिओमध्ये आम्ही गेलो, आमची वेळ आली तेव्हा, त्यावेळेला आम्ही मुलाखत घ्यायला सुरू केली. माझे प्रश्न त्यांना माहीत होते. त्यांची उत्तरं मला माहीत होती. मी पहिला प्रश्न विचारला. त्यांना इतकं टेन्शन आलं होतं त्या वेळेचं आणि प्रचंड ज्ञानी माणूस. इतकं काही सांगण्यासारखं त्यांच्याकडे होतं. काय सांगू, किती सांगू असं त्यांना झालं होतं. पण टेन्शन, वेळ कशी सांभाळायची? आणि म्हणून त्यांनी काय केलं, मी पहिला प्रश्न विचारला तेव्हा माझा दुसरा आणि तिसरा प्रश्न त्यांना माहीत होता. पहिल्याच प्रश्नामध्ये त्यांनी माझ्या दोन्ही तिन्ही प्रश्नांची उत्तरं देऊन टाकली. मी चौथा प्रश्न विचारला. चौथ्या प्रश्नात त्यांनी माझ्या 5व्या आणि 6व्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकलं. आणि जेव्हा माझे सगळे प्रश्न संपले, तेव्हा हार्डली 16 मिनिटं झाली होती. त्यांनी माझ्याकडे बघितलं, कारण त्यांना माहीत होतं प्रश्न संपले आणि अजून आमच्याकडे वेळ शिल्लक आहे. आता? पण या प्रकारच्या प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी आपल्याला नेहमी तयार राहावं लागतं आणि म्हणून मग मी तयारच होते. त्यांना न सांगितलेले काही प्रश्न माझ्याकडे आधीच काढलेले होते. मग ते प्रश्न मी घ्यायला सुरुवात केली. म्हणजे नंतरची आमची मुलाखत ही पूर्णपणे अनौपचारिक मुलाखत होती. त्यांना माहीत नव्हतं मी काय प्रश्न विचारणार आहे. मला माहीत नव्हतं ते काय उत्तर देणार आहे. आणि मग एक्झॅक्ट 30व्या मिनिटाला ती मुलाखत आम्ही संपवून टाकली. तर अशा पद्धतीच्या सुद्धा मुलाखती होतात. आयत्या वेळचे काही प्रसंग घडू शकतात. आपण त्याला सामोरं जाण्यासाठी स्वतःला तयार ठेवलं पाहिजे. कधी-कधी काय होतं, एखाद्या मुलाखतीमध्ये लाईव्ह प्रेक्षक असतात. एकदा अशीच आकाशवाणीवर मेजर सुभाष गावंड यांची मुलाखत घ्यायची होती. एवढं मोठं उत्तुंग व्यक्तिमत्व आणि ते रंगात येऊन सैनिकी जीवनातले किस्से सांगतात आणि मध्येच आपल्याला असा इथे फोन इयरफोन दिलेला असतो, त्यातून आवाज येतो. "हां मॅडम, सांगलीवरून फोन आलाय, अटेंड करा." मग आपल्याला अत्यंत खुबीने समोरच्या व्यक्तीला सांगायला लागतं, की "सर, तुमचं बोलणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण ते नंतर ऐकणारच आहोत. पण तत्पूर्वी सांगलीहून आपल्याला सो अँड सो फोन करतायत. आपण त्यांचा फोन कॉल अटेंड करूया." मग त्या माणसाचा फोन कॉल घ्या. त्याचं जे काही बोलणं असेल ते शॉर्टमध्ये समजावून समोरच्या माणसाला सांगा. पुन्हा ती व्यक्ती काय बोलत होती त्याची लिंक जी आहे ती त्यांना जोडून द्या आणि परत मुलाखतीला सुरुवात करा. म्हणजे हे अष्टावधानी जो प्रकार आपण म्हणतो तो आपल्याकडे असला पाहिजे. तो आपण घेतला तर मुलाखत यशस्वीपणे होऊ शकते. आता या मुलाखतीमध्ये काय असतं, की बरीच आपल्याला पूर्वतयारी करायला लागते. आता मी तुम्हाला ही वेगवेगळे प्रकार सांगितले. आता आपण प्रत्यक्ष मुलाखतीचे जे मुद्दे आहेत, तुमच्या पुस्तकाच्या अनुषंगाने त्यानुसार आपण पुढे जाऊया. काय आहे मुलाखतीचे मुद्दे? तर सगळ्यात पहिले आपल्याला मुलाखतीचं स्वरूप पाहायचं आहे. मुलाखतीचं स्वरूप पाहताना काय-काय गोष्टी लक्षात ठेवायच्या? एकतर मुलाखत कुणाची घ्यायची? ज्या व्यक्तीकडे काही सांगण्यासारखं आहे. ज्या व्यक्तींनी समाजासाठी खूप उपयुक्त काम केलेलं आहे. अशा सगळ्या माणसांना आपण मुलाखतीच्या माध्यमातून त्यांचं काम समाजासमोर आणतो. मग आपलं उद्दिष्ट काय असलं पाहिजे स्वरूपामध्ये? ज्या व्यक्तीची आपण मुलाखत घेणार आहोत, ती व्यक्ती कोणत्या क्षेत्रातली आहे? त्या व्यक्तीने कोणत्या पदव्या घेतल्या आहेत? त्या व्यक्तीचं आत्ताचं सध्याचं पद काय आहे? ते सचिव आहेत का? आयुक्त आहेत का? जिल्हाधिकारी आहेत का? किंवा वेगवेगळ्या प्रकारची नामाभिधानं लावलेली असतात आपल्या नावाच्या पाठी पदानुसार. त्या पदांचा आपल्याला योग्य असं भान असलं पाहिजे. त्या व्यक्तीच्या जीवनाविषयी तुम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे आणि मग त्यांच्या बालपणामध्ये डोकावता येतंय का? शालेय जीवन जे आहे तिथपर्यंत पोहोचता येतंय का? महाविद्यालयीन जीवनात त्यांच्यावर कुणाचा प्रभाव होता ते आपल्याला पाहता येतंय काय? आणि मग आत्ता त्यांनी कोणत्या क्षेत्रात कार्य केलंय आणि त्या कार्याचं समाजासाठी मोल काय? ह्या सगळ्यांचा आपल्याला सांगोपांग विचार करायला लागतो. म्हणजे मुलाखतीचं स्वरूप आपण जेव्हा ठरवतो, तेव्हा या सगळ्या अनुषंगाने आपण आपल्या मनामध्ये तयारी करतो. नॉट नेसेसरी की मुलाखत घेत असताना मी दरवेळेला सेलिब्रिटीचीच मुलाखत घेईन. एखादा स्वच्छता दूत असेल, आपण ज्याला सफाई कामगार म्हणतो, त्यांची सुद्धा मुलाखत ही खूप महत्त्वाची आहे. कारण ते अक्षरशः देवाचं काम करतायत. किंवा एखादा माणूस आहे, उजाड माळरानावर त्याने खूप झाडं लावली आहेत आणि त्या झाडांमधून त्याने गेल्या-गेल्या मला वाटतं जवळ-जवळ 10 एक वर्षांमध्ये जंगल फुलवलंय. आमच्या ठाण्यामध्ये अशी एक व्यक्ती आहे.
पूनम संघवी म्हणून, आणि त्यांनी खूप सुंदर जंगल फुलवलं उजाड माळरानावर. अशा व्यक्तींची पण आपण मुलाखत घेऊ शकतो. समाजसेवा करणारे लोक आहेत, त्यांची मुलाखत घेऊ शकतो. अधिकाऱ्यांची मुलाखत घेऊ शकतो. तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांची मुलाखत घेऊ शकता. काहीही निमित्त लागतं, पण कोणत्याही निमित्ताने आपण या मुलाखती घेऊ शकतो. अशा पद्धतीने मुलाखतीचं जे स्वरूप आहे ते पहिल्यांदा आपण ठरवायचं आहे. आता मुलाखतीची आपण जेव्हा तयारी करतो तेव्हा आपल्याला पूर्व तयारी करणं खूप महत्वाचं आहे. मुलाखतीची पूर्वतयारी जी असते ती करताना आपला अक्षरशः कस लागतो. ज्या व्यक्तीला आपण भेटणार आहोत त्या व्यक्तीची पहिल्यांदा अपॉइंटमेंट, त्यांच्याकडून परमिशन, लेटर असेल तर लेटर घ्यावं लागतं. हे तर सगळं आहेच, पण त्याचबरोबर आपल्याला अभ्यास करायला लागतो आणि वेगवेगळ्या क्षेत्रात लोक काम करत असतात. त्या क्षेत्राचं मिनिमम का होईना पण ज्ञान आपल्याला मिळवायला लागतं. म्हणजे एकदा सलील कुलकर्णी यांची मला मुलाखत घ्यायची होती आणि संगीत क्षेत्रातलं माझं ज्ञान शून्य, पण तरी सुद्धा त्यांचं नेमकं संगीत क्षेत्रातलं काम काय आहे हे पहिल्यांदा मला जाणून घ्यावं लागलं, तेव्हाच मी त्यांची मुलाखत घेऊ शकली. किंवा अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर यांची जेव्हा मी मुलाखत घेतली, माझ्यासाठी ते खूप आव्हानात्मक काम होतं. कारण अणुऊर्जा प्रकल्प आणि त्यातली गुंतागुंत समजून घेणं हे मेरे बस की बात नाहीये. मग मी कोणते प्रश्न विचारू शकेन की जे सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्वाचे ठरतील. अशा प्रश्नांची लिस्ट मी तयार केली, सरांकडे जाऊन ती लिस्ट फायनल केली आणि मगच त्या प्रश्नांना मी हात घातला. आमच्या ओळखीचे एक दोन कोणी होते सायन्स बॅकग्राऊंड असलेले, त्यांच्याकडून काही प्रश्न समजून घेतले आणि मग ती प्रश्नावली मी तयार केली. कधी कधी काय होतं ना, खूप मोठ्या व्यक्तीला जेव्हा आपण मुलाखतीच्या माध्यमातून सामोरं जाणार असतो, विशेषतः प्रकट मुलाखत, लोकांसमोर ती मुलाखत होणार असते, तेव्हा बेस्ट वे त्या व्यक्तीला आधी प्रश्नावली देऊन ठेवायची. कधी कधी काय होतं, एखादा संवेदनशील प्रश्न आपण विचारून जातो, आपल्याला पण भान नाही उरत हं, आणि मग तो मुद्दा तापू शकतो. कसं मी सांगते बघा. मला ना एकदा उज्ज्वल निकम यांची मुलाखत घ्यायची होती. उज्ज्वल निकम म्हणजे ज्यांनी कसाबला फाशीवर चढवलं, सरकारी वकील. जवळजवळ 2-1 वर्ष झाले होते, 2-1.5 वर्ष असेल, आणि आपण कसाबला पकडून 1.5 वर्ष झालं होतं. इतके दिवस कसाबला आपण फाशी देत नव्हतो आणि पेपरमध्ये बातम्या येत होत्या की कसाब हट्ट करतोय, त्याला बिर्याणीच खायची आहे. आज कसाब म्हणतो मला अंडा बुर्जीच खायची आहे. या सगळ्या बातम्या जेव्हा आम्ही वाचत होतो तेव्हा एक प्रचंड चीड यायची. इतका मोठा दहशतवादी, ज्याने विटी स्टेशनवर अक्षरशः निर्घृणपणे लोकांची हत्या केली, रक्ताचे पाठच्या पाठ वाहिले, त्याला बघणारे शेकडो लोक तिकडे साक्षीदार म्हणून उपस्थित होते. मग कसाबला आपण का पोचतोय, आपण त्याला फाशी का नाही देत? हा जो राग होता, हा राग, ही चीड, ती माझ्या प्रश्नांमधून प्रकट झाली आणि मी तो थेट प्रश्न विचारला होता की कसाबला आपण फाशी का देत नाही, आपण त्याला का पोचतोय. मी ही प्रश्नावली पाठवल्यानंतर निकम सरांनी त्याच्यावर मला करेक्शन करून दिलं आणि ते म्हणाले की इतक्या आक्रमकपणे आपण हा प्रश्न नाही हाताळू शकत. मी सरकारी वकील आहे, त्यामुळे सरकारवर मला टीका नाही करता येणार. पण म्हटलं की सर, लोकांच्या मनामध्ये ही शंका आहे हो, मग आपल्याला त्याला उत्तर दिलं तर ते फार योग्य ठरेल. ते म्हणाले ठीक आहे, मी उत्तर देतो, पण या प्रश्नाला तू ट्विस्ट दे. मग आता तो ट्विस्ट कसा दिला? कसाबला फाशी देण्यासाठी जो विलंब होत आहे त्यामागची कारणं काय आहेत हे जरा तुम्ही आम्हाला स्पष्ट कराल का? बघा, म्हणजे प्रश्न तोच आहे, पण आक्रमकतेने विचारलेला प्रश्न आणि प्रश्नाला सौम्य रूप जेव्हा आपण देतो तेव्हा त्या प्रश्नाचं स्वरूप हे बदलतं. त्यामुळे तुम्हाला प्रश्न जे आहेत ते कसे दिले पाहिजेत, तर सौम्य पद्धतीने दिले पाहिजेत आणि अशा पद्धतीने तो प्रश्न आम्ही घेतला. सभागृहामध्ये जेव्हा मी हा प्रश्न निकम सरांना विचारला तर त्यांनी त्याला उत्तर देताना खूप छान, त्याला आपण म्हणतो ना, एक वेगळा टच दिला. ते म्हणाले की आपला देश हा लोकशाही देश आहे आणि लोकशाहीमध्ये सगळ्यात सशक्त म्हणजे कोण, तर सामान्य माणूस. मग भले का तो गुन्हेगार असू दे, भले का तो दहशतवादी असू दे, प्रत्येक माणसाला आपली लोकशाही संधी देते की बाबा तुझं निरपराधीपण जे आहे ते तू सिद्ध कर. जर तुला ते सिद्ध नाही करता आलं तरच मग आम्ही तुम्हाला फाशी देऊ, कारण आमची लोकशाही पाकिस्तान सारखी तकलादू लोकशाही नाही. आणि हे जेव्हा उज्ज्वल निकमांनी उत्तर दिलं की आपण म्हणून कसाबला फाशी द्यायला वेळ लावला, त्याला आपण संधी दिली,
तू पाकिस्तानशी कॉन्टॅक्ट कर, त्यांना समजू दे की हा तुमचा माणूस आहे, त्यांना कबूल करू दे, आणि त्यातूनही ते कबूल नाही झाले तर हे सिद्ध होतंय की तू स्वतःच्या मनाने दहशतवादी कृत्य केले, तुला कोणी वाली नाहीये. हे जेव्हा सिद्ध झालं तेव्हाच आपण त्याला फाशी देऊ शकतो. हा जेव्हा म्हणजे प्रश्नाचा वेगळा स्वरूप आणि त्याचं वेगळं उत्तर लोकांसमोर आलं, तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या लोकशाहीची ताकद ही समाजासमोर ठेवली गेली. संपूर्ण देशाला आपण एक वेगळा संदेश दिला आणि त्यामुळे सभागृहामध्ये अक्षरशः टाळ्यांचा कडकडाट झाला. म्हणजे प्रश्न बदलला की त्या प्रश्नाला किती वेगळं स्वरूप येऊ शकतं बघा. तर अशा पद्धतीने तुम्ही पूर्वतयारी जर करत असाल तर काय करू शकतो आपण? आपण पहिल्यांदा प्रश्नावली तयार करू शकतो. आता पूर्वतयारीच्या वेळेला आणखीन पण प्रत्यक्ष स्टेजवर जेव्हा आपण जाणार आहोत तेव्हा तुमच्याकडे वेगवेगळ्या गोष्टी असतात की स्टेजची रचना जी आहे, माईक जे आहेत, त्याची जी तांत्रिक बाजू आहे ती सुद्धा आपल्याला समजून घ्यावी लागते. बैठकीची रचना कशी करायची? तर जे काही टेबल आहे ते पार इथपर्यंत आणलं, तुम्ही छातीपर्यंत घेऊन आलात तर मुलाखतकार आणि मुलाखत दाता यांचे नुसते दोन तोंड दिसत राहतील. मग ते पण प्रेक्षकांना फार छान सुखावह नाही वाटणार. त्यामुळे टेबलाची किंवा टिपॉयची हाईट ही जरा अशी खालच्या बाजूला असावी. म्हणजे साधारणपणे कमरेकडचा जो वरचा भाग आहे तो प्रेक्षकांना दिसला पाहिजे. आता आपण टेबल सजवतो, मग त्याला छान टेबल क्लॉथ टाकला पाहिजे. आपण एखादी फुलदाणी ठेवणार आहोत तर ती अशी उंचच्या उंच फुलदाणी नको, कारण नाहीतर मग काय होईल, फुलदाणीमध्ये फुललेले गुलाब आणि सेलिब्रिटीच्या चेहऱ्याचा गुलाब दोन्ही एकत्र येतील आणि प्रेक्षकांना दोन्ही गुलाब सेम वाटतील. तर तसं नको व्हायला. तर छोटीशी बसकी फुलदाणी हवी ज्यामुळे त्या टेबलचं सौंदर्य वाढेल, पण त्याचबरोबर आपल्या नजरेला ती फुलदाणी बाधा नाही आणणार. तर अशी रचना जी आहे ती आपल्याला करायला लागते. दुसरी गोष्ट, जेव्हा मुलाखत घेणारा आणि देणारा भले एक असतील, दोन असतील, पण त्यांना असे आपण एका मागोमाग एक किंवा एका बाजूला बाजूला असे नाही बसवू शकत. कारण का, त्यांची सगळीच्या सगळी तोंड जर प्रेक्षकांकडे असतील तर एक सेकंद. सॉरी, लाईट गेला त्यामुळे थोडासा प्लगचा प्रॉब्लेम झाला. पण हरकत नाही, आपण कंटिन्यू करू. कुठे होतो आपण? रचना. तर त्या खुर्चींची रचना जर आपण तशी समोरासमोर केली तर काय होतं की मुलाखत घेणारा आणि मुलाखत देणारा यांची तोंड फक्त प्रेक्षकांकडे असतील तर त्यांना एकमेकांकडे बघायला त्रास होतो. त्याच्याऐवजी त्यांची रचना अशी थोडी तिरकी केली की एकाच वेळेला ती लोक समोरासमोर एकमेकांकडे पाहू शकतात, ऍट द सेम टाइम ती लोक किंवा ती माणसं प्रेक्षकांकडे पाहू शकतात. आणि म्हणून काय होतं, एकमेकांकडे पाहणं किंवा स्पेशली जो मुलाखत घेतोय, मुलाखत करता जो आहे, मुलाखतकार जो आहे, त्याला त्याला दुजोरा देत आणि प्रेक्षकांकडे पाहत संवाद पुढे चालू ठेवता येतो. त्यामुळे टेबलाची रचना, खुर्च्यांची रचना ही फार काळजीपूर्वक करायला लागते. आता प्रत्यक्ष आपण जेव्हा मुलाखत घेतो तेव्हा माईक असतात आपल्याकडे. मग तो समजा कॉर्डलेस माईक असेल तर त्या कॉर्डलेस माईक असेल तर प्रश्न संपला. पण समजा त्याला वायर असेल तर मग त्या वायर स्टेजवर दिसतायत का? दिसत असतील तर त्याला स्टिकिंग टेप लावा आणि त्यांना चप्पट करून टाका. खूप छोट्या गोष्टी आहेत पण त्याची आपल्याला काळजी घ्यावी लागते. एकदा माझ्याकडे असा एक कार्यक्रम होता अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये. एक मुलाखत पण होती आणि सूत्रसंचालन पण होतं. मला बरोबर आठवतंय त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि ते यायचे होते. एकतर तो कार्यक्रम दादोजी कोंडदेव सारख्या मोठ्या स्टेडियमवर होता. एवढ्या मोठ्या स्टेडियमला आणि 8,000 प्रेक्षकांची कपॅसिटी, मी इतकं कधी मोठ्या प्रकाराला सामोरे गेलेच नव्हते. त्यामुळे मी स्वतःच घाबरले आणि मी म्हटलं की आपण जाऊन आदल्या दिवशी रचना पाहून येऊ. ज्या वेळेला मी तिथे बघायला गेले तेव्हा कसं होतं, तर पहिल्या मजल्याच्या उंचीपर्यंत स्टेज होतं. प्रेक्षक खाली बसले होते. म्हणजे तुम्हाला खालचा भाग असा खाली बघून बघायला लागतोय. दुसरी गोष्ट, खालच्या बाजूला टीव्ही ठेवले होते 2 किंवा 3. त्या टीव्हीची तोंड अशी आम्हाला फेसिंग होती. म्हणजे आम्ही प्रेक्षकांकडे खाली बघायचो तेव्हा आमचंच तोंड टीव्हीवर आम्हाला दिसायचं. बरं, याही पेक्षा आणखीन म्हणजे काय, तर स्क्रीन लावल्या होत्या, जागेवर स्क्रीन लावल्या होत्या. त्यामुळे जेव्हा आपण प्रेक्षकांकडे पाहतो तेव्हा आपलाच चेहरा स्क्रीनवरचा आपल्याला दिसायला लागतो आणि ते फार डिस्टर्बिंग असतं. याही पेक्षा कळस म्हणजे काय,
तर त्यांनी साऊंड सिस्टीम ठेवल्या होत्या. एक सिस्टीम थोड्या डिस्टन्सवर, मग त्याच्या पलीकडे आणखीन, आणि मग त्याच्या पलीकडे आणखीन तिसरी. मी जेव्हा बोलायला सुरुवात केली, माईक टेस्टिंग होतं आमचं ते. माझा आवाज पहिल्या साऊंड सिस्टीम मधून बाहेर आला, मग दुसऱ्या साऊंड सिस्टीम मधून बाहेर आला, आणि मग तो तिसऱ्या साऊंड सिस्टीम कडे गेला, आणि तिथून मला त्याचा प्रतिध्वनी ऐकायला आला. म्हणजे बाय द टाइम मी माझं सेकंड सेंटेन्स चालू केलं, मला माझाच पहिला प्रतिध्वनी ऐकायला आला, आणि ते इतकं त्रासदायक व्हायला लागलं. मग मला लक्षात आलं की त्या प्रतिध्वनीकडे आपल्याला दुर्लक्ष करायचंय. स्क्रीनवर जरी आपला चेहरा दिसला तरी आपल्याला दुर्लक्ष करायचंय, आणि आपलं काम, आपल्या मुलाखतीवर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचंय. ही गोष्ट जर मी आदल्या दिवशी नसती गेले तर मला कळलीच नसती, आणि मी कदाचित माझ्याच चेहऱ्याने, छबीने, आवाजाने डिस्टर्ब होत राहिले असते. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, तांत्रिक बाबी असतात, पण त्या सांभाळल्या तर मुलाखतीला आपण उत्तमपणे सामोरं जाऊ शकतो. आता जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष मुलाखत घेता तेव्हा काय होतं की मुलाखतीच्या सुरुवातीला आपण मुलाखत सुरुवात करणार आहोत. आता प्रत्यक्ष मुलाखतीमध्ये आपले जे प्रश्न आहेत ते नेमक्या शब्दामध्ये असले पाहिजेत. फार पाळणा अजिबात लावायचं नाहीये. समोरचा माणूस आहे तो महत्वाचा आहे, आणि त्याला जास्तीत जास्त बोलण्याची आपण संधी दिली पाहिजे. त्यामुळे नेमक्या प्रश्नांचं आपल्याला भान असलं पाहिजे. दुसरी गोष्ट काय आहे की जेव्हा आपण मुलाखत घ्यायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याकडे कागद असतात, पण तो माणूस बोलतो आहे, उत्तर देतोय, आणि आपण कागदामध्ये तिसऱ्या प्रश्नाचा विचार करतोय. खूप वाईट दिसतं. डोक्यामध्ये आपल्या प्रश्न हे पक्के असले पाहिजे. म्हणजेच याच्यानंतर आपल्याला काय प्रश्न विचारायचा आहे हे माहीत असलं पाहिजे. आधाराला तुम्ही कागद ठेवू शकता, नाही असं नाही, पण सतत त्या कागदाकडे बघत राहणं हे फार वाईट दिसतं. शिवाय तुम्ही कागदाकडे पाहत बसलात की समोर मुलाखत देणारा जो माणूस आहे त्याला काय भाव मनात येईल की याचं माझ्याकडे लक्ष नाहीये. त्याच्याऐवजी आपण समोरच्या मुलाखत दात्याच्या डोळ्यात डोळे घालून बघायचंय, मध्येच प्रेक्षकांकडे पाहायचंय, त्यांच्या बोलण्याला आपल्याला दुजोरा द्यायचा आहे. हो का? वा वा वा. असं का? हम्म. हे जे हुंकार आपण काढतो दुजोरा देणारे, हे अवश्य काढायचेत, आणि त्या स्वरांच्या आधारे आपण ती मुलाखत जी आहे त्याला प्रतिसाद द्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपण प्रतिसाद देतो तेव्हा कळतं की आपण त्या मुलाखतीमध्ये इन्व्हॉल्व झालोय. प्रश्न विचारताना सुद्धा प्रश्न वाचतोय आणि तो वाचून दाखवला असं कधीही होता कामा नये. तो प्रश्न जणू काही आत्ताच सुचलाय, तुमच्या बोलण्यातनं मला सुचलाय, असा भाव आपल्याला आणता आला पाहिजे. आणि मग तो प्रश्न बोलीभाषेमध्ये घेऊन आपण तो गुंफायचा आहे. म्हणजे प्रश्नांची रचना ही कशी झाली पाहिजे? एका प्रश्नातनं हळुवारपणे दुसरा प्रश्न आला पाहिजे, जणू काय हे आपोआप सुचलेलं आहे, अशी काहीशी भावना जी आहे ती आपल्याला त्या मुलाखतीमध्ये दाखवता आली पाहिजे. सुरुवात करताना सुद्धा आपण काय करू शकतो? एखादा छानसा किस्सा असेल किंवा हृदय हेलावून टाकणारा किस्सा असेल, आवर्जून अशा किस्स्यांनी सुरुवात करायची. मला आठवतं एक खूप छान मुलाखत झी टीव्हीचे माजी संचालक उदय निरगुडकर यांनी ती मुलाखत घेतली होती. IAS ऑफिसर राजेंद्र भरुडका भिरुड यांची मुलाखत घेतली होती. ही मुलाखत सुरू करताना सरांनी एक किस्सा सांगितला, आणि तो किस्सा असा होता. आदिवासी पाड्यावर भिल्ल जमातीमध्ये राहणारा एक छोटासा मुलगा, खोपटाचं छोटंसं घर, शेणाने सारवलेल्या काहीतरी भिंती, आणि तिथे त्याची आई गावठी दारू विकण्याचा धंदा करायची. त्याच्यासाठी ती जंगलामध्ये जाऊन मोहाची फळं जी असतील ती घेऊन यायची, आणखीन बरंच काही उद्योग ती करायची. तिच्याबरोबर हा मुलगा सुद्धा जायचा. दारू प्यायला घरी जी माणसं यायची त्यांच्यासाठी ग्लास भरून देणं, त्यांना आणखीन काही चणे शेंगदाणे पुरवायचे ते पुरवायचं, हे सगळं काम हा मुलगा इमाने इतबारे करायचा. आणि असं करता करता त्या मुलाला कोणीतरी आश्रमशाळेमध्ये टाकलं. आश्रमशाळेमध्ये हा मुलगा मुळातच बुद्धिमान होता, तिथे तो चमकला, आणि मग पुढे पुढे जात 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 तो डॉक्टर झाला. इतकंच नव्हे तर तो IAS ऑफिसर झाला, आणि तो आता आपल्या समोर बसलाय. जेव्हा आपण हे ऐकतो त्यावेळेला लिटरली आपली संपूर्ण सत्सत विवेक बुद्धी जी काय असेल ना ती हेलावून जाते. कोणत्या परिस्थितीतनं हा माणूस आलेला आहे, कोणत्या आव्हानांचा त्याला सामना करावा लागलाय, आणि आपल्या मनामध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण होते की मग इतकं खडतर आयुष्य असताना याला कुणाचं बरं मार्गदर्शन मिळालं, हा माणूस कसा पुढे गेला असेल. म्हणजे मुलाखतीच्या सुरुवातीला सांगितलेल्या किस्स्यामुळे मुलाखतीविषयीची उत्कंठा, मुलाखतीविषयीची उत्सुकता
ही आपोआप वाढीस लागली आणि मग ती मुलाखत रंगत रंगत गेली. असे जेव्हा छोटे छोटे प्रसंग असतात ना, ते तुम्ही सांगू शकता. आणखीन एक तुम्हाला सांगू शकते. कोणीतरी लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांची मुलाखत घेत होत्या आणि त्यांनी प्रश्न विचारला, की ताई तुम्ही घर, गृहस्थी आणि तुमची मुलं, मातृत्व हे सगळं पण सांभाळता आणि यशस्वी राजकारणी म्हणून पण तुमचा ठसा उमटवलाय. तुम्हाला काय वाटतं कोणतं क्षेत्र जास्त महत्वाचं आहे? त्यांनी त्याला उत्तर देताना तो एक छोटासा किस्सा सांगितला, पण तो किस्सा त्या मुलाखतकर्त्याच्या तोंडून आधी आला आणि मग त्यांना सुमित्राताईंनी त्या किस्साला सांगायला सुरुवात केली. पण तो किस्सा असा होता, एकदा सुषमा स्वराज, विचारात घ्या किती महत्वाचं व्यक्तिमत्व. सुषमा स्वराज यांच्याबरोबर सुमित्राताई महाजन यांना एका प्रचार सभेला जायचं होतं. सुषमा स्वराज आणि सुमित्राताई महाजन एकत्र निघणार होत्या. त्यामुळे त्यांची गाडी, स्वराज यांची गाडी त्या सुमित्राताई महाजन यांच्या घराजवळ आली. त्यावेळेला मुलाने हट्ट धरला, की आई मला लाडू खायचा आहे आणि तो सुद्धा तूच बनवलेला हवा. आता आली का पंचायत? बाहेर साक्षात सुषमा स्वराज उभे आहेत आणि मुलगा हट्ट करतोय, आई मला लाडू तुझ्याच हातचा खायचा आहे. खरं तर त्यावेळेला आईने त्याला एखादा धपाटा मारला असता, माझं काम महत्वाचं आहे, सासूबाई लाडू करतायत ना, तू आजीकडनं खाऊन घे, चाललं असतं. पण त्या म्हणाला नाही, माझ्यातल्या मातेने मला कधीच माफ नसतं केलं. राजकारणातलं आयुष्य मी आयुष्यभर करणार आहे हो, पण माझ्या मुलाचं बालपण नाही मी परत देऊ शकत. मी त्यावेळेला थांबले, लाडूची सगळी तयारी केली, वेळ झाला, उशीर झाला, पण गेल्यानंतर मी स्वराजबाईंना सांगितलं, की मला असं असं काम होतं म्हणून मी तुम्हाला ताटकळत ठेवलं, सॉरी. सुषमा स्वराज यांनी त्यांचं अभिनंदन केलं आणि त्या म्हणाल्या, मातृत्व आणि नेतृत्व याच्यामध्ये सुंदर संवाद तू साधलायस, तर मला नाही वाटत तुझ्याकडनं चूक झाली. हा जेव्हा प्रसंग तिथे उद्धृत झाला तेव्हा ती मुलाखत खूप रंजक झाली. कारण का, तर घरगुती गोष्टींना स्पर्श करत करत आपण राजकारणाकडे वळलोय. तर मुलाखतींमध्ये नेहमी अशा पद्धतीचे छोटेसे किस्से असायला पाहिजेत. मुलाखती जेव्हा आपण घेतो तेव्हा प्रश्नांचं स्वरूप कसं हवं, तर छोटे छोटे प्रश्न, बालपणापासूनचे प्रश्न हे हळूहळू कसे हवेत, वरत्या भाजणीने जायला पाहिजेत. म्हणजे उदाहरणार्थ, जर मला सचिन तेंडुलकरला प्रश्न विचारायचे तर मी थेट बाबा वर्ल्ड कप मिळाल्यानंतर तुझ्या भावना काय होत्या, हा प्रश्न मी पहिला नाही विचारू शकत. त्याच्याऐवजी मी त्याला बालपणामध्ये घेऊन जाईन, शालेय जीवनामध्ये घेऊन जाईन आणि मग क्रिकेटची त्याची आवड, असं करत 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 मग मी मध्यावर पोचेन, तेव्हा महत्वाच्या प्रश्नाला स्पर्श करेन. म्हणजे तुमच्या प्रश्नांचा जो चढ आहे तो नेहमी चढत्या भाजणीने वरती गेला पाहिजे. महत्वाचे प्रश्न हे मध्यावर आले पाहिजे. आता ज्या वेळेला आपण मुलाखत घेतो त्यावेळेला त्या मुलाखतीचा हेतू आपल्या डोळ्यासमोर हा अत्यंत स्पष्ट असला पाहिजे. जर तो नसेल तर तुमची मुलाखत ही भरकटण्याची दाट शक्यता असते. आता मुलाखतीचा हेतू म्हणजे काय आहे, तर कुठे तुम्ही मुलाखतीला जाणार आहात आणि का मुलाखत घेणार आहेत हे जर तुमच्या डोळ्यासमोर नसेल तर ती मुलाखत भरकटू शकते. समजा बघा, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की सचिन तेंडुलकर सारख्या व्यक्तीची जर मला मुलाखत घ्यायची आहे तर ती व्यक्तिविशेष असलेली मुलाखत आहे. सचिन तेंडुलकर हे समाजामध्ये प्रचंड उत्कंठा आणि उत्सुकता असणारं व्यक्तिमत्व. मग आता मला मुलाखत घेताना संपूर्ण त्यांच्या जीवनाला स्पर्श मी कसे करेन त्या पद्धतीचे प्रश्न घेतले पाहिजेत. म्हणजे या मुलाखतीमध्ये माझा हेतू क्लिअर कट आहे, मला व्यक्तीचं चरित्र लोकांसमोर मुलाखतीच्या माध्यमातून उलगडून दाखवायचं आहे. पण हीच अशा पद्धतीच्या मुलाखती नेहमीच चालतील का? नाही. समजा समजा मी एक सरकारी अधिकारी आहे आणि त्यासाठी मला मुलाखत घ्यायची आहे. माझ्याकडे काम दिलंय की सरकारने योजना काढली आहे, शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये सरकारतर्फे काही रक्कम टाकली आहे. मला सांगितलं की सातारा आणि सांगली हा तुझा विभाग आहे, तिथे जायचंय, शेतकऱ्यांच्या मुलाखती घ्यायच्या आहेत आणि त्यातून त्यांना प्रश्न विचारून तुम्ही फाइंड आउट करायचंय सरकारी योजना यशस्वी झाली किंवा नाही, त्याचा पूर्ण आम्हाला डेटा सहित अहवाल पाहिजे. आता इथे मला अनेक शेतकऱ्यांच्या मुलाखती घ्याव्या लागतील. इथे ही व्यक्तिविशेष मुलाखत नाहीये, शेतकरी नावाची एक कॅटेगरी आहे आणि त्या प्रकारामध्ये मला मुलाखत घ्यायची. त्यामुळे या प्रकारची मुलाखत घेत असताना मी कधीही शेतकऱ्याला तू बालपणी काय केलं, तुझ्यावर कोणाचा प्रभाव आहे, तुझी प्रेरणास्थानं कोण आहेत, अशा पद्धतीचे प्रश्न विचारू शकत नाही, कारण तो माझा हेतू अजिबात नाही. मग आता मी कशा प्रकारचे प्रश्न विचारू शकते? बाबा बँकेने तुला कधी SMS पाठवला,
तुला मिळालेले पैसे पूर्ण मिळालेत की बँकेने काही पैसे कापून घेतले? जे पैसे तुम्हाला मिळाले त्याचा विनियोग जो आहे तो तुम्ही कसा केला? तुम्ही खतं घेतली आहेत का? बैल किंवा गायी घेतल्या का? तुम्ही शेतीच्या बी बियाणांसाठी त्या पैशाचा वापर केला का? या पैशाच्या माध्यमातून शेतीमध्ये तुम्ही कोणती सुधारणा केली? म्हणजे इथे जे मी प्रश्न विचारणार आहे, या प्रश्नांची चौकट ही ठरली आहे. इथे मला त्या व्यक्तीचं चरित्र कुणाला उलगडून दाखवायचं नाहीये. तर माझं काम काय आहे, सरकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत किती प्रभावीपणे पोहोचलेली आहे त्याचा अहवाल तयार करायचा आहे आणि त्याचा मला डेटा कलेक्ट करायचा आहे. म्हणजे इकडे माझा हेतू होता, काय वेगळा हेतू होता, माझ्या प्रश्नांचा बाज बदलला. किंवा जर मी एखाद्या वाहिनीवर वार्ताहर म्हणून काम करते आणि मला सांगितलेलं आहे की अमुक अमुक विभागामध्ये खूप पाणी भरलंय, नाले दुथडी भरून वाहत आहेत, लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय, तुम्ही जा तिथे लोकांच्या समस्या ज्या आहेत त्यांना प्रश्न विचारा आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांच्या हाल अपेष्टा आपण सरकारपर्यंत पोहोचवूया. माझं टार्गेट आता क्लिअर आहे. मी जेव्हा त्या एरियात पोहोचेन तेव्हा तिथे समजा एखादा मुलगा मुलगी मला कोणी भेटली तर माझे प्रश्न काय असतील की तुमच्या घरात पाणी शिरलं, सरकारची काही मदत आली आहे का? पाण्याचा उपसा करण्यासाठी पेट्रोल पंप लावले आहेत का? रस्त्यातले खड्डे बुजवण्यासाठी काही आधी व्यवस्था झाली का? नालेसफाई झाली होती का उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये? म्हणजे माझ्या प्रश्नांचा फोकस हा फक्त सध्या त्यांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर केंद्रित असणार आहे, त्याच्या पलीकडे मी जाणार नाहीये. त्यामुळे आपण जेव्हा हे अशा पद्धतीचे प्रश्न विचारतो तिथे हेतू काय आहे माझा, नागरी समस्या. हीच मुलाखत जर मी आयुक्तांची घेतेय तर मला पुन्हा सचिन तेंडुलकर सारखे प्रश्न नाही विचारता येणार की तुम्ही बालपणी काय केलं, तुमची प्रेरणास्थानं काय आहेत. मी काय विचारणार की पाण्याचे पंप तुम्ही कुठे लावलेत, एका पंपाच्या माध्यमातून तासाला किती लिटर पाण्याचा उपसा होतो, लो लाईन एरियामध्ये दरवर्षी पाणी साठतं, मग तुम्ही त्याच्यासाठी काही उपाय केलेले आहेत का? खड्डे भरणीचं काम कधी झालं? नाले सफाईचं जे काम आहे ते कधी हाती घेतलं होतं, ते पूर्ण झालं का? आणि मग असं होऊन सुद्धा पाणी जर साठलं आहे तर तुम्ही काय करणार? अशा पद्धतीचे प्रश्न मला तिथे क्रिएट करायला लागतील. याचाच अर्थ जेव्हा आपण मुलाखत घ्यायला जातो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर मुलाखतीचा हेतू जर स्पष्ट असेल तर आपण ती मुलाखत एका विशिष्ट चौकटीत घेतो, चौकटीच्या बाहेर आपण जात नाही. आता पुन्हा आपण व्यक्तिविशेष मुलाखतींकडे येऊया आणि अशा पद्धतीने आपला हेतू स्पष्ट आहे. तुम्हाला मी सांगितलं की मुलाखतीची जी पूर्वतयारी आहे ती तुम्ही कशी करणार आहात, प्रश्न कसे काढणार आहात, समोरच्या व्यक्तीला आधी भेटून तुम्ही तयारी करू शकता. अशा वेगवेगळ्या प्रकारची पूर्वतयारी करून प्रत्यक्ष मुलाखतीला आपण सामोरं जाऊ शकतो. आणि समारोप ज्या वेळेला मुलाखतीचा आपण करतो तेव्हा सुद्धा एखादा जर किस्सा असेल आपल्याकडे सांगायला तर त्या किस्साच्या माध्यमातून मुलाखत सुद्धा संपवली चालू शकते. मुलाखत बोलणारा आणि मुलाखत घेणारा यांच्यामध्ये असा काही छान संवाद घडला पाहिजे की समोरच्या प्रेक्षकांना वाटलं पाहिजे, अरेच्छा ही मुलाखत संपूच नये, अशीच मुलाखत पुढे चालू राहावी. आणि असं जेव्हा वाटत असतं तेव्हाच ती मुलाखत पटकन संपून जावी. म्हणजे एक हुरहुर लागली पाहिजे की बाबा पुन्हा या माणसाला आपल्याला ऐकायचंय, पुन्हा ही मुलाखत झाली तर आपल्याला आवडेल. अशा पद्धतीचे भाव जे आहेत ते तुम्हाला मुलाखतीतून निर्माण करता आले पाहिजे. अशा मुलाखती जेव्हा होतात तेव्हा त्या मुलाखतींना आपण उत्कृष्ट मुलाखती असं म्हणू शकतो. आता इथे आपण मुलाखतीची जी तांत्रिक बाजू आहे ती संपूर्ण अभ्यासली आहे. मुलाखतीचं स्वरूप आपण समजून घेतलं, मुलाखतीची पूर्वतयारी कशी करायची ते आपण पाहिलं. वेगवेगळ्या माध्यमांमध्ये जेव्हा मुलाखती होतात, रेडिओ, आकाशवाणी, छापील माध्यम, तेव्हा ती आव्हानं कशी बदलतात हे तुम्ही समजून घेतलं. प्रत्यक्ष मुलाखत आपण घेतो तेव्हा मग स्टेजची काळजी कशी घ्यायची, प्रश्नांची रचना कशी करायची हे आपण समजून घेतलं. समारोप आणि सुरुवात ही कशी किस्सांच्या माध्यमातून करता येऊ शकते हे आपण समजून घेतलं. आता पुढचा तुमचा जो व्हिडिओ आहे पार्ट 2 त्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवेन की प्रत्यक्ष मुलाखतीचा नमुना परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही कसा तयार करायचा आहे. त्याचबरोबर छान काही व्हिडिओ जे आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मग त्या चॅप्टरमध्ये किंवा त्या व्हिडिओच्या पार्टमध्ये तुम्ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून मुलाखती पाहणार आहात. त्यामुळे आपण पार्ट 2 मध्ये मुलाखतीचं अंतरंग जे आहे आणि नमुना आहे ते समजून घेऊया. मुलाखतीचं तांत्रिक अंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलंय अशी अपेक्षा करते आणि हा व्हिडिओ इथेच संपवून टाकते. धन्यवाद. नमस्कार.